कोपरीत कोळी गीतांमधून श्री अंबेमातेचा जागर धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाने जपली आगरी कोळ्यांची परंपरा। आई तुझं देऊळ अशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबेमातेचा जागर करण्यात आला। सायंकाळी डॉक्टर JB भोर यांच्या हस्ते देवीची सांग्रसंगीत महाआरती करण्यात आली। या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविज्ञ पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। तर व्यासपीठावर माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। 18 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो। या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे तिसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला। आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसेच भक्तिपूर्ण आगरी कोळी गीते गाऊन श्री अंबेमातेचा जागर केला। रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीते सादर केली। प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषाने नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता। किंबहुना या मैफिलीने उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेतला। यावेळी अफलातून रॉक संगीताच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यावर मंडपातच फेर धरला होता। Thank you.